हॅलो नमस्कार सर्वांना, शुभ संध्याकाळ। तर संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी। तर माझा चहा वगैरे शिजत आहे आणि मुलीने घेतलेले आहेत कांदे चिरायला। तर आज करायची आहे पनीरची भाजी आणि ही पनीरची भाजी करायची आहे नवऱ्याची जे मित्र आहेत ना त्यांच्या घरी पाहुणे येणार आहेत, त्यामुळे ते बोलले की तुम्ही आम्हाला एक दिवस भाजी बनवून दिली होती भाजी, तशीच भाजी आम्हाला आत्ताही बनवून पाहिजे। तर ठीक आहे म्हणलं। जे काय भाजीला साहित्य लागणार होतं ते कामावरून येतानाच आणले होते। टोमॅटो, कांदे, मटर वगैरे, पनीर वगैरे सगळे त्यांच्या मित्रांनीच दिलं होतं। तर मग मला फक्त भाजी बनवून द्यायची होती। तर म्हणलं ठीक आहे, म्हणलं देते बनवून। म्हणलं कसं आहे त्यांना आवडले तर म्हणलं मग द्यायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणून मग मी लगेच कामाला लागले। तर बघा, आणि त्यांनी ज्या वेळेला सांगितलं ना त्या दिवशी काय झालं होतं, सकाळी 11ला लाईट गेली होती आणि रात्रीचे 8 वाजले तरी लाईट आली नव्हती। म्हणलं आता हे सगळं सामान तर आणलेलं आहे, म्हणलं आता भाजी तर बनवायची आहे आणि पनीरची भाजी बनवायची म्हणलं तर त्याला गिरवीही लागतेच। तर गिरवी करायची कुठे, तर नशीब 8 सव्वा 8ला लाईट आली। त्यानंतरनंच मग मी सगळं हे प्रोसेसला लागले होते। मसाला वगैरे सगळा मी भाजून ठेवला होता आणि कांदा वगैरे मी लाईट यायच्या आधी सगळं भाजलं होतं, त्यामुळे मी काही शूट करू शकले नाही कारण घरात अंधार होता। त्यामुळे जे काही मी काम केलं होतं ना ते सगळं लाईट यायच्या अगोदर केलं होतं। जे काही फरशी, भांडी, किचन वगैरे आवरायचं जे काही होतं ना ते सगळं माझं अगोदर झालं होतं। नंतर लाईट आल्या पहिलं म्हणलं पटकन लगेच मसाला बारीक करून घ्यायचा, कारण की लाईट राहील नाही राहील सांगता येणार नाही, म्हणून मी पटकन अगोदर मसाला बारीक करून घेतला। आणि जे मटर आणले होते ना ते बर्फातले मटर होते, म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवलं, कारण ते मटर वापरून घ्यायचे नसतात, काय नाही आहे अशी भाजीमध्ये टाकायचे, कारण ते असतानाच कोवळे असतात। त्यामुळे ते भाजीमध्ये आहे असे तेलात जरी टाकले ना तरी चालतात। तर माझं किचनवरचं सगळं काम करत मी सगळा पसाराही आवरलेला आहे किचनवरचा। पनीर मी तेलात कधीही तळून घेतलेलं नाही आहे, कारण माझ्या घरच्यांनाही आवडत नाही आणि मलाही आवडत नाही। त्यामुळे मी काय करते, गरम पाण्यात उकळते जरा थोडंसं आणि नंतरच ते टाकते भाजीमध्ये। तर बघा मी पनीर वगैरे सगळं उकडून घेतलेलं आहे, मसाला वगैरे सगळा बारीक करून झालेला आहे। किचन पण सगळं माझं आवरून झालेलं आहे, भांडी वगैरे सगळे घासून झालेले आहेत, कारण किचनवर पसारा असेल तर काम करता येत नाही। त्यात छोटं किचन असल्यामुळे पसारा ठेवून चालतच नाही किचनवरती। त्यामुळं जे गोष्टी झाल्यात ना पटपट पटपट मी पटकन बेसिंगमध्ये टाकते आणि पटकन लगेच धुवून त्या साईडला ठेवून देते, कारण की किचनवरती पसारा नको म्हणून। मग माझं कसं असतं सारखं चालू असतं ते, असं काय नाही की दाखवायचं म्हणून एखादी गोष्ट करायची म्हणून काय नाही आहे, पण ते आपल्याला पण हातात सारखं येतं। सगळा किचनवरनं राडा वगैरे असला का मग ते आपल्याला स्वयंपाक करायला जमत नाही, त्यामुळे आपल्याला सुटसुटीतपणा पाहिजे असेल तर मग किचन हे क्लीन असावंच लागतं। तर बघा माझं किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे, म्हणलं पटकन आता भाजीला फोडणी वगैरे टाकायचे। तर जेवढा काही मी मसाला घेतला होता ना करून, तो मी तेलात अगोदर एवढा चांगला लाल लाल भाजून घेतला होता मस्त असा, आणि नंतरच तो बारीक केला होता। जेवढा तुम्ही कांदा, टोमॅटो, लसूण जेवढं तेलामध्ये चांगलं असं तळल्यासारखं असं लाल लाल होईपर्यंत तळून घ्याल ना, आणि ज्यावेळेला त्याची गिरवी बनवाल ना त्यावेळेला ती मसाल्याची टेस्ट खूप भारी येते। तर बघा मसाला तेलात टाकला आणि नंतर त्याला तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मी साखर टाकलेली आहे, कारण साखरेने जरा पनीरच्या भाजीला चव खूप छान येते, त्यामुळे मी नेहमी थोडीशी साखर टाकते। त्याच्यावरनं परत थोडासा पनीर मसाला पण टाकला। तर हे तेल सुटेपर्यंत बघा मस्त असं ठेवलेलं आहे। तर मसाला मस्त असा परतून घ्यायचा सगळीकडनं, पहिल्यांदा कांदाही परतून घ्यायचा, नंतरनं गिरवी केल्यावर गिरवीलाही तेल सुटेपर्यंत मस्त असं ते परतून घ्यायचं। तर बघा मी त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यासाठी मी मटर पनीर मसाला आणलेला आहे, जो मी दुधामध्ये भिजत ठेवलेला आहे। दूध, थोडीशी मलाई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मस्त असा तो फेटून घेतलेला आहे, कारण पाण्यामध्ये मी घेत नाही आहे। कारण नेहमी मी मसाला जर असेल ना कुठला पालक मसाला असो, कुठलाही पनीरच्या भाजीचा मसाला असेल ना तर मी तो दुधामध्ये मिक्स करते, नंतरच त्याच्यामध्ये टाकते। तर बघा त्याच्यामध्ये आता मी काळं तिखट टाकलेलं आहे, थोडीशी लाल आंबारीची पावडर टाकलेली आहे आणि सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की ह्याला पण तेल सुटतं लगेच। तेल सुटलं ना याच्यामध्ये मग मी काय करणार आहे, थोडंसं जरा बटर टाकणार आहे 2-3, कारण बटर टाकलं ना तर जरा भाजी छान लागते। त्यामुळं मिस्टर म्हणले की त्याच्यामध्ये थोडंसं बटर पण टाक, त्यामुळे जरा छान लागेल। तर बघा मी जे दुधामध्ये जे मिक्स करून ठेवला होता ना मसाला, तो मसाला मी आता ह्याच्यामध्ये ॲड करत आहे। पनीर टिक्का मसाला आहे तो,
आणि बघा भाजीचं टेक्चरही खूप छान दिसतं आहे आणि मस्त झालेली आहे. आणि ही भाजी आम्ही 5 जण आहे आणि ते काही 5-6 जण आहेत, अशी म्हणून 10-12 जणांना पुरेल अशी मला भाजी बनवायची होती. त्यासाठी मी 1 किलो कांदे घेतले होते, पाव किलो टोमॅटो घेतले होते, 2-4 लसणाचे गड्डे घेतले होते. म्हणलं सगळ्यांना व्यवस्थित भाजी पुरली पाहिजे, कारण पनीरची भाजी जास्त पातळी चांगली लागत नाही आणि घट्टही नाही. जेणेकरून मध्यम अशी सरभरीत अशी छान असेल ना तर चांगली लागते. तर बघा त्याच्यामध्ये 2 मी बटरच्या वड्या पण टाकलेल्या आहेत आणि पलीकडे साईडला पाणी गरम करून ठेवलेलं आहे. मी नेहमी भाज्यांना पाणी हे गरमच ओतत असते, कारण गार पाणी ओतलं ना भाजी टेस्ट जरा वेगळी लागते, चांगली लागत नाही. भाजी परत खाताना ना अशी गार गार लागते. त्यामुळे भाजीमध्ये गरम पाणी ओतलं ना भाजी छान लागते खाताना. आणि त्याच्यामध्येच वाटाणा टाकलेला आहे. वाटाणा हा उकडून घ्यायची वगैरे काहीच गरज नाही आहे. असा तो मसाल्यामध्ये टाकला ना गिरवीमध्ये, तो एकदम चांगला शिजला जातो. आणि ते शिजल्यानंतर वाटाणा वगैरे त्याच्यामध्ये परत मी पनीर केलेलं आहे आणि हे पण मी चांगलं तेल सुटेपर्यंत त्याच्यामध्ये ठेवणार आहे. आणि नंतरनेच मग चांगलं तेल वगैरे सुटलं ना त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे. लगेच पाणी मी नाही त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर पलीकडे पाणी गरम झालेलं आहे आणि इकडे बघा भाजीला तेल पण चांगलं सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी ओतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण भाजी एकदम मस्त अशी शिजलेली आहे आधी. तर बघा आता मी त्याच्यामध्ये पाणी ओतून घेते. तुम्हाला भाजीचं टेक्चर पण दाखवते कसं झालेलं आहे बघा. आणि मी भाजी ही बरोबर एवढी कढई गच्च भरून केली होती, जेणेकरून की 10 ते 12 माणसांना सहज पुरेल अशी. कढई पण खूप मोठी आहे त्यामुळे भाजी भरपूर झाली होती. तर भाजी तर खूप सुंदर झालेली दिसत आहे. आणि आता मी माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करत आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आज कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.